एकदा येऊन बघा तुम्ही इकडलं भजन कसं आहे, परमार्थ कसा आहे. आपल्याला वाटतं की मुंबईमध्ये म्हणजे दुसरंच काही आहे की काय, परंतु याही भागामध्ये शुद्ध भजन करतात, परमार्थिक लोक आहेत. आणि का नसतील, तिकडचं सगळं आलेलं आहे ना इकडं, वेगळं थोडंच आहे. इकडलं जरी आलं असलं तरी ते सगळं शुद्ध भजनच आहे. आणि म्हणून आपण अशा लातूर असेल, उदगीर असेल, उमरगा असेल, या सर्व भागातून येऊन इथं वास्तव्य करून असं भजनाचं वैभव उभं केलं आहे. हे आता मला गावाकडे गेल्यानंतर आणखी सांगायला स्वाभिमान वाटतो. वा, आपली लोक मुंबईला गेली पण भजन नाही बंद केलं, तिथेही भजन उभं केलं. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. म्हणून तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. इथं आलेले सर्व लहान थोर आबाल वृद्ध जे काही असतील, ज्यांनी ज्यांनी म्हणून ज्ञानोबा तुकोबाराची सेवा केलेली आहे ना, त्या प्रत्येकाला फळ भेटणार. आज इथं उभं राहून कीर्तन करणाऱ्याला जेवढं फळ भेटणार, तेवढंच आज आमच्या माता माऊलीने जर कुणी करून वारकऱ्याला भाकर खाऊ घातली असेल, कुणी स्वयंपाक केला असेल, कुणी भाजी चिरली असेल, कुणी चाल म्हणली असेल, कुणी मृदंग वाजवला असेल, नाही कुणी सतरंजी अंतरले असेल, कुणी झाडून काढलं असेल, कुणी देवाची पूजा केली असेल, सगळ्यांना फळ सारखंच आहे ना. तुम्ही जर व्यवहार पाहिला तर क्लास 1 अधिकाऱ्याचा पगार क्लास 4 अधिकाऱ्याला नाही, भेद आहे व्यवहारामध्ये. परंतु परमार्थात तसं नाही. या रे लहान थोर याती बळद्या, करावा विचार न लगी चिंता गवणासी. इथं आल्यानंतर आपण शुद्ध परमार्थ करत आहोत, हा एकच भाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा. आणि म्हणून तुम्ही जे कोणी या सप्ताहाला सहकार्य करत असाल, त्या सर्वांवरती ज्ञानोबा तुकोबा कृपा करो. आमचे सुरुवातीला मृदंग वाजवलेले आमचे काय नाव, भाऊसाहेब, बरं औषधाचे आमच्या इथून मुंबईहून विवेकला फक्त फोन केला होता मी, त्याचा उद्या पेपर आहे, तरी सुद्धा तिथून आला तो. कारण या सर्व दादासाहेबांच्या फळावरील आमच्या मुलांचं, आमच्या सर्व फळावरील वारकऱ्यांचं माझ्यावरती निदान, मला दुसरं काहीच येत नाही, फक्त थोडंफार भजन येते. तेवढ्यामुळे सर्वजण माझ्यावरती प्रेम करतात. तुम्हा आमच्या दिगंबर भाऊंमुळे या सर्व शुद्ध परमार्थ प्रेमी मंडळींचा सहवास घडला, त्याबद्दल तुम्हा सर्वांची धन्यवाद करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देतो. करविले तैसे केली कटकट, वाकडे कानी कदेव जाणी, पायाच्या पसारे काही बोलिलो विनोदे. मद क्षमा करणे संती नव्हे, अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोसणे, जन्मो जन्मी तुका म्हणी विठ्ठल जय जय विठ्ठल.
जय हनुमान मंडळातर्फे सर्व हरिभक्तांचं हार्दिक स्वागत. आजचं जे प्रवचन होतं हरिभक्तपरायण पांडुरंग सुराळी महाराज राणी मुलगा लातूरकर यांचं. आता जे कीर्तन झालेलं आहे हरिभक्तपरायण अमोल महाराज लातूरकर यांचं. आजचा जो हरिजवर आहे बजरंगबली भजनी मंडळ क्रांतीनगर विठ्ठल भजनी मंडळ तानाजी नगर मालाडकर यांचं. उद्याचं जे प्रवचन आहे हरिभक्तपरायण संतोष मेत्रे महाराज रावतगाव तालुका जिल्हा लातूरकर यांचं. उद्याचं जे कीर्तन आहे हरिभक्तपरायण प्रशांत महाराज पालुरकर उमरगा यांचं. उद्याचा जो हरिजवर आहे जय हनुमान सेवा भक्ती मंडळ क्रांतीनगर विठ्ठल रुक्माई भक्ती मंडळ तानाजी नगर मालाडकर यांचं. आजचे जे कीर्तनकार आहेत हरिभक्तपरायण अमोल महाराज लातूरकर यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष नित्यानंद लोखंडे साहेब हे आहेर व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करतील. तसेच मृदंगाचार्य महाराजांसोबत आलेले यांचं स्वागत आजचे जे नाट्याचे अन्नदाते तुकाराम भुरे हे शाल व श्रीफळ देऊन करणार आहे. उद्या अष्टमी आहे. उद्या सर्वांनी उपवास धरावा. उद्याच्या कीर्तनाची सेवा रात्री 10 ते 12 वाजता कृष्ण जन्म होणार होईल. म्हणजे गुलाब उजळला जाईल. त्यानंतर पाळणा होईल. सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी सुंटोडा घेऊन यावा. तसेच पाळणा पाठ करून यावा विनम्र विनंती. चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आज आपला दुसरा आणि या सप्त्याचा दुसरा दिवस आणि आजचं जे कीर्तन अमोल हरिभक्तपरायण अमोल महाराजांनी यांनी केलेलं आहे. खरोखरच कीर्तन काय असावं. शुद्ध कीर्तन आणि पवित्र कीर्तन या कीर्तनाला म्हणावं. कधी कधी काय होतं सध्याच्या काळात प्रबोधनाच्या नावाखाली त्या कीर्तनाचा खरोखर भंग केला जातो. आपल्या एकदा गुरुपरी आलेलं होतं अशा प्रकारचं कीर्तन ठेवू नये. कारण खरोखरच कीर्तन म्हटलं की अतिशय शुद्ध आणि पवित्र. महाराजांनी सुरुवातीला भक्ती असावी कीर्तनामध्ये आणि ती कसावी असावी अतिशय गोड अशा प्रकारचं मंत्रमुग्ध होऊन त्यांनी सांगितलं. आम्ही हे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो आणि त्यांना या सर्व मृदंगवादक आहे गायक आहे तालकरी आहे गिरीकरी आहे या सर्वांनी साथ दिली आणि या कीर्तनाची शोभा वाढवली. म्हणून जय हनुमान सेवा मंडळातर्फे महाराजांचं आणि सर्वांचं परत एकदा हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. आजचे प्रवचनकार हरिभक्तपरायण बाबूराव गुराळे महाराज यांचा सुद्धा आम्ही आयर देऊन सत्कार करणार आहोत. कारण आज म्हणजे या वर्षाचा जो आपला सप्ताह आहे द्वितीय कर्त चालू आहे. तत्पूर्ती सोहळा चालू असल्यामुळे आम्ही प्रवचनकार कीर्तनकार गायक वादक या सर्वांनाच आयर घेतलेला आहे आणि सर्वांनाच नेमाने आयर करायचंच आहे असं ठरल्यामुळे मी आमच्या मंडळाचे सदस्य आबन आमगे आम्ही त्यांना आप्पा म्हणतो. त्यांनी आजचे प्रवचनकार बाबूराव गुराळे महाराज यांचा आयर देऊन सत्कार करायचा आहे. Gracias.